सध्या संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, दिव्यांगांसाठी पेन्शन योजना असेल, या योजनेचा मुद्दा प्रत्येक वेळी उचलून धरला जात आहे। म्हणजे माननीय बच्चू कडू यांनी लास्ट महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यामध्ये एक उपोषण 7 दिवसाचं केलं होतं। ते सुद्धा यासाठीच आणि बाकी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी। त्यानंतर आता पदयात्रा सुद्धा त्यांनी चालू केली आहे, ते सुद्धा याच प्रश्नासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी। त्याचबरोबर आता सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये सुद्धा हाच मुद्दा वारंवार उचलून धरला जात आहे। म्हणजे वारंवार नाही तर पहिल्या आठवड्यामध्ये हा मुद्द्याचं नावही घेतलं नव्हतं, परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदार माननीय प्रवीणजी दरेकर यांनी हा मुद्दा सांगितला। त्याचबरोबर आणखी एका नेत्याने त्याच्या अगोदर टक्केवारीनुसार अनुदान वाढ करा हा सुद्धा मुद्दा मांडला होता। त्याचबरोबर माननीय प्रवीणजी दरेकर यांनी सुद्धा मुद्दा मांडला होता। ते काय म्हणाले ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये टाकलंच आहे, काय म्हणाले ते तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा काय म्हणाले ते, कारण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यामुळे ते काय म्हणाले हे समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 14 जुलै 2025 ला संजय गांधी निराधार योजना किंवा निराधारांसाठी ज्या योजना आहेत त्यांचा एक GR काढण्यात आलेला आहे। त्या GR मध्ये काय सांगितलं आहे तर त्या GR मध्ये सांगितलं आहे की ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता येणार आहे त्या संदर्भात सांगितलं आहे। काय तर या अगोदर बऱ्याच जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी आहेत किंवा विधवा महिला आहेत त्यांचं बऱ्याच जणांचं असं झालं आहे की त्यांचे जे हप्ते आहेत ते हप्तेही थकीत आहेत, त्यामुळे हा GR काढण्यात आला आहे। आणि त्यावेळी वारंवार कारणं सांगितली जात होती की राज्याचा जो निधी आहे तो यासाठी कमी पडत आहे, असं प्रत्येक वेळा कारणं सांगितली जात होते आणि म्हणूनच सरकारने हा GR काढला आहे। ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता जमा होणार आहे तो त्याची जी रक्कम आहे ती सर्व रक्कम मिळून सरकारने आता स्टेट बँक मध्ये जमा केलेले आहे। म्हणजे काय असतं तर स्टेट बँक मध्ये पहिल्यांदा सरकार जमा करतं जो निधी आहे तो सर्वांचा, आणि नंतर स्टेट बँक DBTच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा करते, अशी असते त्याची प्रोसेस। त्यामुळे सरकारने आता तो GR काढला होता की स्टेट बँक मध्ये आम्ही जी रक्कम आहे ती टोटल रक्कम आम्ही जमा करू असा GR हा सरकारने काढलेला आहे। त्यामुळे आणि तुम्हाला माहित आहे निराधार बांधवांची जी पेन्शन असते ती 5 ते 6 जास्तीत जास्त हे 8 तारखेपर्यंत येते, 2 ते 3 दिवस त्याची प्रोसेस चालू असते आणि 8 तारखेपर्यंत ही पेन्शन प्रत्येक महिन्यात येतच असते। परंतु बऱ्याच निराधार बांधवांचे प्रश्न होते की थकीत अनुदान हे कधी येणार, आणि त्यासाठीच हा GR काढण्यात आलेला आहे। आता टोटल सर्व मिळून सर्व निराधार बांधवांची जी पेन्शन आहे ते जे अनुदान आहे ऑगस्ट महिन्याचं फक्त ते आता स्टेट बँक मध्ये जमा करण्यात आलेलं आहे। आता बऱ्याच निराधार बांधवांचे प्रश्न असतील की ते अनुदान किती येणार, कारण सध्या वाढीव अनुदानाचा मुद्दा हा उचलून धरला जात आहे आणि त्यामुळेच हे बरेच निराधार बांधव प्रश्न करत आहेत की ते अनुदान किती येणार। तर ते अनुदान वाढीव न येता ते अनुदान हे 1500 रुपयेच येणार आहे। कारण जरी अनुदान वाढवला तर सरकारने आश्वासन तर दिले आहे आम्ही अनुदान वाढवतो म्हणून, परंतु जरी अनुदान वाढवलं तरी ते लगेच मिळणार नाही, कारण त्याला 2 ते 3 महिने प्रोसेस होणार आहे। कारण त्यांच्या समिती नेमायच्या आहेत किंवा त्याचा निधी किती वितरित करायचा, राज्याचा आर्थिक जी व्यवस्था आहे ती स्टेबल करायची, ही सर्व करण्यामध्ये 2 ते 3 किंवा 4 महिने सुद्धा जातील। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा कोणतीही दुसरी जर योजना असेल निराधार बांधवांसाठीची योजना असतील त्या योजनांचा जो अनुदान वाढीचा प्रश्न आहे तो प्रश्न पुढे मिटेलच, परंतु लगेचच त्याचं जे हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये वाढीव अनुदानाचा येणार नाही। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयेचाच येणार आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, कारण बरेच लाभार्थी कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारत होते की आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार, हा GR आला परंतु त्या GR मध्ये हे सांगितलं नाही तो किती येणार। त्यामुळे GR मध्ये नसलं सांगितलं तरी आतापर्यंतच्या योजनाच्या आराखड्यानुसार जरी अनुदान वाढवलं किंवा योजनेमध्ये कोणते जरी बदल केले तर ते लगेचच लागू होत नाही, त्याला 3 ते 4 महिने जातात, कारण त्याची प्रोसेस करण्यातच 3 ते 4 महिने
जातात। त्यामुळे कारण बऱ्याच विरोधी पक्षांनी सुद्धा मागणी मागितली आहे की यासाठी वेगळी समिती नेमा आणि सरकारने ते आश्वासन त्यांचे ऍक्सेप्ट केले आहे। त्यामुळे यासाठी वेगळी समिती नेमण्यासाठी सुद्धा सरकारला वेळ जाणार आहे। त्यामुळे अनुदान वाढ आहे आता किती होणार हे माहित नाही। 4,000 बच्चू कडू यांनी सांगितलं आहे, बऱ्याच लाभार्थ्यांनी 6,000 सांगितलं आहे, परंतु किती होणार हे माहित नाही। परंतु जे काही होणार ते 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे। त्यानंतर त्यासाठी कागदपत्रात सुद्धा बदल केले जाणार आहेत। म्हणजे आता जर अनुदान वाढवायचं आहे तर त्यासाठी कागदपत्रात सुद्धा बदल केले जाणार आहेत। त्याशिवाय योजनेचा पूर्ण आराखडा बदलला जाणार आहे आणि मगच अनुदान वाढ आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यावेळी तसा GR सुद्धा प्रसिद्ध केला जाईल की योजनेमध्ये काय बदल केले आहेत किंवा कागदपत्रांमध्ये काय बदल केले आहेत, अनुदान किती वाढलं आहे, तसा GR सुद्धा येणार आहे। सो त्या GR जेव्हा येईल तेव्हा आपल्या चॅनलवर तो पोस्ट केला जाईल। त्यामुळे चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असाच महत्त्वपूर्ण कंटेंट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवायला विसरू नका, कारण सर्वात पहिल्यांदा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मागे सांगितलं की प्रवीण दरेकर यांनी एक मुद्दा मांडला होता। काय मांडला होता तर 7 एप्रिलला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगमध्ये 9 सचिव असे होते की ते सचिव आम्ही हे निराधार बांधवांच्या संबंधित नियोजन करणारे असे 9 सचिव होते दिव्यांगांसाठीचे। दिव्यांगांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 जे मुद्दे आहेत ते मांडले होते। 20 मुद्द्यांपैकी आतापर्यंत 4 सुद्धा मुद्दे या सचिवांनी घेतलेले नाहीत असं प्रवीण दरेकर यांनी प्रश्न मांडला आहे। त्यानंतर जे दिव्यांग मंत्रालयाचे एक मंत्री आहेत त्यांनी अतुलजी यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की आम्ही 18 जुलैपर्यंत ही सर्व जे मुद्दे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। मग त्यामध्ये अनुदान वाढीचाही मुद्दा असू शकतो। त्यामुळे अनुदान वाढ सुद्धा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला 18 तारखेची वाट पाहावी लागेल, कारण 18 तारखेला अधिवेशन संपतं आणि त्या अगोदर सरकारला ही घोषणा करणे ही गरजेचे आहे। कारण राज्याचे जे आर्थिक, सामाजिक, राजकीय जे काही प्रश्न आहेत ते अधिवेशनातच सुटले जातात किंवा अधिवेशनातच घेतले जातात। त्यामुळे 18 तारखेपर्यंत हा सुद्धा प्रश्न घेतला जाणार आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला माहित आहे आता हा प्रश्न सिरियस झालेला आहे, कारण बच्चू कडूंनी हा प्रश्न उचलून धरलेला आहे। त्याचबरोबर त्यांना बऱ्याच जणांनी सपोर्ट, त्यांनी एकटे उचलून धरला असं नाही तर त्यांना बऱ्याच जणांनी सपोर्ट सुद्धा केलेला आहे आणि मोठी पदयात्रा सुद्धा त्यांची चालू आहे। त्यामुळे हा मुद्दा सुद्धा तुमचा लवकरच सुटणार 18 तारखेपर्यंत। त्यासाठी तुम्हाला 18 तारखेची वाट पाहणं ते गरजेचं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेसाठी हयातीचा दाखला जमा करावा लागतो, त्यासाठी सरकारने एक पोर्टल ओपन केलेलं आहे, म्हणजे एक ॲप ओपन केलेलं आहे। त्या ॲपमधून तुम्ही घर बसल्या आता किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन आता तुम्हाला तहसीलदार कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही। हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या गावातूनच जमा करू शकता, कारण तुम्हाला घर बसल्या सुद्धा करता येतो प्ले स्टोअरवर ॲप डाउनलोड करून। परंतु त्यासाठी तुम्हाला बायोमेट्रिक मशीन लागणार आहे थंब प्रेसिंगसाठी, पण ती जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच, पण नसेल तर तुम्हाला जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला हयातीचा दाखला हा जमा करावा लागणार आहे। सर्वात महत्त्वाची ही एक आनंदाची बातमी आहे, कारण बऱ्याच जणांचा हयातीच्या दाखल्यामुळे जे अनुदान आहे ते थकीत राहिलं आहे किंवा उत्पन्नाच्या दाखल्यामुळे सुद्धा थकीत राहिलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता या ॲपमुळे तुम्हाला हयातीचा दाखला घरीच सबमिट करता हा येणार आहे। सो तुम्हाला समजलं असेल, पहिला मुद्दा म्हणजे GR बद्दल आपण पाहिला। GR होता ऑगस्ट महिन्याचा, ऑगस्ट महिन्यातील हप्त्याचा। त्याची सर्वात महत्त्वाच्या कमेंट येतो त्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता किती येणार तो 1500 रुपयाचे येणार। त्यानंतर ते पोर्टल, त्या पोर्टलची जे ॲप आहे त्या ॲपची जे ट्रायल आहे ते ट्रायल लवकरच घेतली जाणार आहे आणि त्यानंतर मग ॲप तो सुरू केला जाणार आहे आणि त्याची प्रोसेस सुद्धा कशी करायची ती
सुद्धा सांगितले जाणार आहे। त्याची ट्रायल सुद्धा झालेली आहे आणि ऑनलाईन हयातीचा दाखला कसा जमा करायचा हे सुद्धा आता सुरू झालेलं आहे। बरेच यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत, ते पाहून तुम्ही तो दाखला जमा करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहिला तो मुख्यमंत्र्यांनी कोणते मुद्दे मांडले होते आणि त्या मुद्द्यांचा आतापर्यंत त्यांनी का सिरियसली घेतले नाही, त्याचं उत्तर अतुलजी यांनी काय दिलं हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलं आहे। सो व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।